राहिलेला आहे, काय सांगा? काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज मालेगांव बॉम्ब स्फोट का निकाल सामने आया है, किस तरह से देखते हैं? देखिए, जिस प्रकार से कांग्रेस प्रणित यूपीए सरकार ने भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद ये नरेटिव सेट करने के लिए षड्यंत्र रचा और ये पूरा मालेगांव का केस तैयार किया, आज उसका पर्दाफाश हो गया है। कोर्ट ने सबूतों के आधार पर ये कितना खोखला था, ये कैसा षड्यंत्र था, ये किस प्रकार से रचा गया था, ये सारी चीजें सामने लाई हुई है। और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था, आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए। विशेष रूप से ये हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान कांग्रेस ने तमाम भारतीयों का और हिंदू समाज का किया है उसके लिए कांग्रेस माफी मांगे, ये हमारी मांग है। सर, अपर कोर्ट में जाने वाले जिस आरोपी जो मुख्य आरोपी ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे जर सगळे आरोपी निर्दोष सुटले तर यामध्ये नेमका दोषी कोण आहे? ठाकरे गटानं असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा बॉम्ब ब्लास्ट केला कोणी केला हे आता पोलीस सांगतील। त्यावेळच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल। आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे। खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी भगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं, पण कदाचित तेही आता लांगुल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतात। मुख्य सूत्रधार इसके खिलाफ आप अपर कोर्ट में जाने वाले हैं? अपर कोर्ट में मुख्य देखिए, अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे, इसके अंदर क्या दिया गया है, क्या कहा गया है, इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा। अपरेंटली जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था। न्यायालयाने यंत्रणेच्या तपासासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत। तत्कालीन सरकार याला जबाबदार आहे असं वाटतं? मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही। यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्यावेळी केलेलं हे काम आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती। त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉइन झाला होता
जो 9/11 नंतर मोठ्या प्रमाणात कॉइन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुलचालन करायचं अशा प्रकारचा युपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसतात. सर मुंबई बॉम्ब ब्लास्ट असेल, देखिए मैं पहली बात तो ये कहना चाहता हूं कि ये पूरा षड्यंत्र ये कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार का था. पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि 9/11 के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव कॉइन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं न कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड कॉइन करने के लिए पुलिस पर दबाव डालकर ये सारी चीजें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है. इसलिए पुलिस से ज्यादा इसके लिए उस समय की यूपीए की सरकार ये जिम्मेवार है. सर राहुल गांधी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.